नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सत्ता दुधारी तलवार आहे किंवा काटेरी मुकुट आहे, कारण आपण विरोधात असताना काय बोललो, काय केलं याचा हिशेब सत्तेत आल्यानंतर द्यावाच लागतो. कम्प्युटर, इंटरनेट नसलेल्या जमान्यात ते जरा जास्त सोपं होतं, पण आता यूट्यूब, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइनच्या जमान्यात तसं नाही आहे. कारण इथं खऱ्या खोट्याची तपासणी अवघ्या काही मिनिटात किंवा सेकंदात होते. त्यामुळे 3 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी जेव्हा मोदींना देशानं कौल दिला तेव्हा विकासाचा अजेंडा होता. शेतकरी, युवा, बेरोजगार, दलित, मुस्लिमांचं आयुष्य अजेंड्यावर होतं. पण 3 वर्ष संपता संपता नेमकं लोकांच्या हाताला काय लागलं? मोदींनी दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण तर होणार नाहीत, पण सरकार त्याच मार्गावर चाललंय का? की काँग्रेस नेत्यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे मोदींच्या 3 वर्षाच्या काळात देश बेहाल झाला, हा प्रश्न आहे. आणि चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते मधू चव्हाण, काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, राजकीय निरीक्षक भारतकुमार राऊत आणि लेखक सच्चिदानंद शिवडे. पण चर्चेला सुरुवात करण्याआधी काँग्रेसच्या युवा ब्रिगेडनं काय म्हटलं बघूयात, मग पुढे जाऊ. 1 क्विंटल अरहर दाल पैदा करने के लिए जो खर्चा आता है तेलंगाना में 6,800 रुपये प्रति क्विंटल है. कर्नाटक में 5,100 रुपये प्रति क्विंटल सरकारी आंकड़े हैं कि लागत आती है. आंध्र प्रदेश में 5,700 रुपये सिर्फ पैदा करने के लिए उसी अरहर दाल को पर क्विंटल एक खर्चा आता है. और एमएसपी जो मोदी सरकार ने तय किया है वो 5,000 रुपये का है. लागत है 8,500, 5,500, 5,700 और एमएसपी जो तय किया है 5,050 रुपये का है. लेकिन दुर्भाग्य यह है कि जो एमएसपी भी तय किया है उसकी प्रोक्योरमेंट पॉलिसी इतनी खराब है कि वो पैसा भी लोगों को नहीं मिल पा रहा और 4,200 और 45 रुपये प्रति क्विंटल पे वो दाल आज बिक रही है. मौसम की तरह इस सरकार की विदेश नीति बदलती रहती है. एक तरफ कहते हैं 56 इंच की छाती पाकिस्तान को हम दिखाएंगे, और दूसरी तरफ सारी शॉल की डिप्लोमेसी होती है और शादी में अपनी उपस्थिति दर्ज करने के लिए वे वहां पहुंच जाते हैं. आज सबसे महत्वपूर्ण मुद्दा है कि पाकिस्तान के विरुद्ध हम कौन से कदम उठा रहे हैं. क्या मोस्ट फेवर्ड नेशन की जो ट्रीटी है उसे हम वापस नहीं ले सकते? क्या उनको एक आतंकी देश के रूप में विश्व पटल पर उजागर नहीं कर सकते? लेकिन इनकी कथनी और करनी में जमीन आसमान का फर्क है. जो मीट बीफ एक्सपोर्ट है वो बासमती से ज्यादा है. ये वो सरकार है जो गौ माता, गौ पूजा, गौ संरक्षण के नाम पर वोट लेना जानती है, मंदिर के नाम पर वोट लेती है. लेकिन राजस्थान में सरकारी गौशाला है जयपुर में, 5,500 गाय वहां दम तोड़ गई. वहां पर कांग्रेस ने, सेवा दल ने जाके उन गौ की सेवा करी है. हमने अपने हाथों से चारा खिलाया है. सरकारी प्रोक्योरमेंट में घपला हुआ, इसलिए सरकारी गौशाला में 5,400 गाय मर गई. निजी गौशाला में कोई गाय नहीं मरी. जब गाय मरती हैं तब इनकी मदद के लिए कोई भाजपा आर से सामने नहीं आता. जयपुर के अंदर 450 मंदिर तोड़ दिए बुलडोजर चला के, तब इनको मंदिरों की याद नहीं आई. तो आज भाजपा पूरी तरह बेनकाब हो चुकी है. तर काँग्रेसनं मोदींच्या सगळ्या कारभारावरती निशाणा साधला. आपल्यासोबत भाजपचे नेते मधू चव्हाण. मधू चव्हाणची पहिली प्रतिक्रिया, सगळ्या आघाड्यांवरती भाजप सरकार, मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका करतायत काँग्रेस नेते. असं आहे की जे स्वतः नाकर्ते होते, ज्यांनी देश बुडवला, भ्रष्टाचाराच्या पलीकडे काही केलं नाही, ज्यांचे केंद्रातले अनेक नेते त्या ठिकाणी जेलमध्ये होते, आज महाराष्ट्रात आहेत, आणि म्हणून त्याच्यामुळे त्यांच्या बडबडीला मी शब्दाचा उपयोग करतो, आपण रागावू नका, अतिशय बेजबाबदार बाचकळ बडबड आहे. आता साडी आणखीन शालीचं उदाहरण दिलं, हे किती हास्यास्पद आणि अनैतिक उदाहरण आहे. त्याने कुठल्याही देशामध्ये त्या ठिकाणी परदेश नीती ही पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून आलेली आजपर्यंत तीच आहे. या देशाच्या सीमेवर जे भौगोलिक परिस्थिती आहे, जागतिक स्थिती आहे, त्यामुळे भारताची परदेश नीती ही कुठलाही पक्ष सत्तेवर आला तरी दृढता वगैरे सोडून ह्याच्या पलीकडे बदलू शकत नाही. मी माझ्या मित्रांना त्या ठिकाणी आठवण करून देऊ इच्छितो की 1972 साली बांगलादेशाचं युद्ध त्या ठिकाणी झालं. त्यावेळेला सिमला करार झाला. 90,000 सैनिक जनरल नियाजीच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी पराभूत केलेले शरण आले होते. त्यावेळेला सगळ्या देशातले संरक्षण खात्यातली मंडळी, जनरल मानेकशा सकट सगळी मंडळी सांगत होती की भुत्तोला तुम्ही त्या ठिकाणी अट घाला की 1/3 काश्मीर आमचा जो आहे तो आमच्या ताब्यात द्या, आणि अनेक जे अनिर्णित प्रश्न होते त्याचा निर्णय करा, तरच आम्ही सैनिक परत देतो. काय झालं? काही झालं नाही. 1965 साली अतिशय विजयाची मालिका सुरू केली.
त्या ठिकाणी लालबहादूर शास्त्रींनी, परंतु ब्रेझनेव आणि कोसिंज यांनी दबाव आणल्यानंतर ताश्कंदला करार झाला. भारतामध्ये असलेले काँग्रेस पार्टीमध्ये घुसलेले लाल कार्ड होल्डर, रेड कार्ड होल्डर कम्युनिस्ट ज्यांनी काँग्रेसची टोपी घातली होती, त्यांनी शास्त्रीजींवर दबाव आणला आणि त्या ठिकाणी ताश्कंद करार झाला. जे युद्धामध्ये जिंकलं ते त्या ठिकाणी टेबलावर गमावून बसले होते. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीची आठवण अशासाठी करून दिली की आपल्या काँग्रेसच्या काळात बोला हा आपण वन बाय वन म्हणजे तुम्ही हे सांगितले उदाहरण, हा इतिहास खरं तर अनेक वेळा म्हणजे त्याची पुनरावृत्ती झालेली आहे, तो वारंवार सांगितला गेलेला आहे. वन बाय वन मुद्दे जर घेतले तर म्हणजे आत्महत्या ज्या आहेत शेतकऱ्यांच्या त्याच्यामध्ये 2014-15 मध्ये 42% वाढ झाली. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोचा आकडा आहे हा. 5650 आत्महत्या होत्या 2014 मध्ये. 2015 मध्ये त्या 8007 झाल्या. महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त 3030, तेलंगणामध्ये 1358, 17% वाढ. कर्नाटकामध्ये 1197, 14% वाढ. छत्तीसगडमध्ये 854, 10.7% वाढ. मी बरीच आकडेवारी आहे पुढे. तर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जो आरोप केला जातोय की तुमचं पूर्ण धोरण जे आहे ते शेतकरी विरोधी धोरण आहे, शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालाला भाव मिळाला नाही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला तथ्य वाटत नाही का? नाही, मला 1 मिनिट बोलायला द्या. बोला. मला 1 मिनिट बोलायला द्या. आपल्याबद्दल पूर्ण आदर ठेवून सांगतोय की आपण चर्चा ही त्या ठिकाणी वेगळ्या दिशेला नेत आहे. काँग्रेसला, भारतीय जनता पार्टीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करण्यासाठी चर्चा आहे की 3 वर्षाच्या काळामध्ये प्रगती काय झाली हे मला सांगायला वेळ द्या ना. तुम्ही 1 मिनिट बोलायला वेळ देणार, मी 3 वर्षामध्ये विविध क्षेत्रामध्ये काय प्रगती झाली हे सांगायला मला संधी द्या. मधू चव्हाणजी, मी शेतकऱ्यांचा प्रश्न विचारला तुम्हाला, तुम्ही उत्तर द्या. मधू चव्हाणजी, मी शेतकऱ्यांचा प्रश्न विचारला तुम्हाला, तुम्ही उत्तर द्या. हे बघा, नाही तुम्ही मी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल विचारतो, तुम्ही चर्चा करताय 3 वर्षाच्या काळात कथनी आणि करणी याच्यामध्ये फरक आहे का? शेतकऱ्यांच्या काळामध्ये आत्महत्या झाल्या याच्याबद्दल त्या ठिकाणी दुर्दैवी आत्महत्या झाल्या, त्यात कोणी नकार देत नाही. पण केंद्राने आणि महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या संबंधीचं जे धोरण आहे त्याचा जो स्वीकार केलेला आहे त्याच्यामध्ये नक्कीच शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल होईल. आत्महत्येचे आकडे आहेत, त्याची चर्चा विधिमंडळात झालेली आहे. आपण 3 वर्षामध्ये केंद्र सरकारने मोदीजींच्या नेतृत्वाखाली कोणत्या क्षेत्रात प्रगती केली याची मला सांगण्याची संधी द्या ना. तुम्ही मला नाही, मधू चव्हाणजी, तुम्ही चुकीच्या पद्धतीने घेऊ नका. मी तुम्हाला विनंती करेन, तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, तुम्ही चुकीच्या पद्धतीने घेऊ नका. मी मुद्दाम तुम्हाला शेतकऱ्यांचा प्रश्न विचारला, कदाचित प्रश्न विचारले जाणार मधू चव्हाणजी. जसे प्रगतीबद्दल कौतुक केलं जाणार तसे प्रश्नही विचारले जाणार, हे स्वाभाविक आहे. आपल्यासोबत संजय शिरसाट आहेत, शिवसेनेचे आमदार आहेत. संजय शिरसाटजी, शेतकऱ्यांच्या आघाडीवरती, शेतीच्या प्रश्नावरती, पाकिस्तानच्या मुद्द्यावरती वारंवार शिवसेना भूमिका घेते. तुम्ही भाजपची जी भूमिका आहे की शेतकऱ्यांचं भलं चाललेलं आहे, त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्याबद्दल ज्या केली जातील त्याचा फायदा भविष्यामध्ये होईल, तुम्हाला असं वाटतंय की या सगळ्या आघाड्यांवरती सरकार योग्य दिशेने चाललंय? नाही, एक तर आम्ही सरकारमध्ये आहोत. मोदींनी जे 3 वर्षाच्या कालावधीमध्ये काही चांगले काम केले असतील त्याबद्दल दुमत नाही. परंतु मोदी जेव्हा पंतप्रधान होणार होते, जे निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मोदींना जेम्स बॉन्ड, मोदी म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता असलेला एक नवीन नेता आपल्याला देशाला मिळतोय, या पद्धतीने लोकांनी मतदान केलं. आजही युवा, तुम्ही जर त्या इलेक्शनचं जर पाहिलं असेल तर युवा पिढी असेल, कामगार असेल, शेतकरी असेल, सर्वांनी एक आशा म्हणून मोदींकडे पाहिलं होतं आणि त्या पद्धतीने ते काम करतील अशी अपेक्षा सुद्धा सर्वांची होती. मोदी सरकार आल्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा वाटलं की नाही, आता देशामध्ये परिवर्तन होणार. मोदींचे पहिले वर्षभराचे पूर्ण जगाचे दौरे झाले. एक पुन्हा लोकांनी समजून घेतलं की मोदी आता जगभर फिरून एक आपल्या देशाची प्रतिमा लोकांसमोर मांडतायत. ओके, लोकांनी ऍक्सेप्ट केलं. त्याच्यानंतर मोदींनी जेव्हा देशात आले त्या टायमाला सगळ्यात पहिले त्यांनी एक गॅस सबसिडीचं एक धोरण आखलं. सगळ्या पेट्रोल पंपावर जर तुम्ही पाहिलं असेल तर मोदींचे फोटो होते की लोकांनी सबसिडी सोडली. म्हणजे ज्याच्यामध्ये लोकांचा सहभाग होता ते काम म्हणजे विदाऊट मनी जे काही सक्सेस आहे तो एक सक्सेस त्याने घेतला. सेकंड घेतला आपला की आपल्याला भारत स्वच्छता अभियान, तेही लोकांचा सहभाग होता म्हणून आपण त्याच्यामध्ये काही अंशी सक्सेस झाला असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यानंतर आला नोटबंदीचा प्रश्न. लोकांना असं वाटलं की खरंच या देशामध्ये जे निवडणुकीच्या पूर्वी आपल्याला सांगण्यात आलं होतं की फार काही काळापासून 100 दिवसात येणार आहे, मग आता मोदी सरकार आणतंय आणि त्याच्यासाठी हे टाकलेलं पाऊल असावं. म्हणून लोकांना त्रास झाल्यानंतर त्या लाईनीमध्ये तुम्हालाही माहिती आहे की 150 लोकांचा मृत्यू सुद्धा झाला.
तरी लोकांनी ऍक्सेप्ट केलं, चलो कुछ नाही, मला त्रास झाला तर चालेल, परंतु साले काळे धनवाले जे आहेत ना बाहेर यायला लागलेत, म्हणून मोदीचं पुन्हा अभिनंदन केलं. आम्ही सुद्धा म्हणलो की चला मोदींनी चांगला निर्णय घेतला. हे सर्व निर्णय घेत असताना सर्वात महत्वाचा निर्णय जो आहे, लोकांना असं वाटतं गुजरातचा मुख्यमंत्री आज देशाचा पंतप्रधान झाला आहे, पाकिस्तानाबद्दल असलेली जाण हे आमच्या पंतप्रधानाला आहे. एक सर्जिकल स्ट्राईक झालं, एक सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर आता वाटलं होतं की नाही, आता हे पाकिस्तानाला धडा वगैरे चांगल्या पद्धतीने शिकवलं जाईल. हे बघा, आंतरराष्ट्रीय काय नॉर्म्स आहेत, आंतरराष्ट्रीय काय चालतं, तिथं काय बोललं पाहिजे, दहशतवादी घोषित केला पाहिजे का नाही, हे सगळे नंतरचे मुद्दे. आज मला एक सांगा, आपल्या देशाच्या जवानाचं मुंडकं छाटलं गेलं, राग आला का नाही आला? मग 1,10,000 जे आपण जे गणित मांडलं होतं, तुम हमारे एक सैनिक को तकलीफ देंगे तो हम तुम्हारे 10 को जवाब देंगे, ही अपेक्षा आम्हाला मोदी साहेबांकडून आहे. पण ती पूर्ण झाली की नाही, पूर्ण झाली की नाही अपेक्षा? कडे वन मॅन सगळा निर्णय घ्यायची क्षमता आहे. आज त्यांना इतरांना विचारायची गरज सुद्धा नाही, त्यांच्या सहकार्याला सुद्धा. ती अपेक्षा आता पूर्णत्वाला आलेली नाहीये. आमची तीच अपेक्षा आहे, मोदी साहेबांनी असे निर्णय जे आहेत ते तातडीने घेतले पाहिजे. लोकांना आता वेटिंग नाही. आता अनेक सैनिक मेल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांच्या चिता जाळायच्या आणि अश्रू ढाळत बसायचं, हे लोकांना तुमच्याकडून अपेक्षित नाही. मोदी साहेबांनी असे निर्णय फास्टली घेतले पाहिजेत. आता मन की बात नाही, काम की बात याला सुरुवात केली पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. मधु चव्हाणजी, तुमचे मित्र म्हणतात की मन की बात नको, आता काम की बात. नाही, आमच्या मित्रांना मी सांगू इच्छितो की त्याच मोदी सरकारमध्ये केंद्रात आणि महाराष्ट्रात आपण आहात हो. जर मोदी सरकारचं काही अपयश असेल तर त्या अपयशाचा नेता म्हणून ते त्या ठिकाणी स्वीकार करतील, पण सामुदायिक जबाबदारी म्हणून त्या अपयशाच्या भागीदार तुम्ही पण आहात. महाराष्ट्रामध्ये पण तुम्ही सरकारमध्ये आहात. काम काय केलेलं आहे मोदीजींनी ते त्या ठिकाणी गीते साहेबांना विचारा, अडसूळ साहेबांना विचारा. माझी की ज्या वेळेला एखादा विषय आपण नाही, माझा ऐका, माझा ऐका, शांतपणे माझा ऐका, मी करत नाहीये, माझा ऐका तुम्ही, मला पूर्ण ऐकू द्या. मी तुमचं ऐकलंय, बोला मधु चव्हाणजी, बोला. तुमचं शिरसाट ऐकलंय, नंतर ऐकतो. मला एक वाक्य बोलू द्या. माझं असं आहे की माझे अँकर म्हणून आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण चर्चेचा आम्हाला विषय सांगितला होता, तो 3 वर्षात काय प्रगती झाली म्हणून आम्हाला विचारा ना. उद्योगात काय प्रगती झाली, शेतीत काय प्रगती झाली, कायद्यामध्ये काय प्रगती झाली, देशाच्या सीमांमध्ये काय प्रगती झाली, रेल्वेत काय प्रगती झाली, रस्ता बांधणीत काय प्रगती झाली, शेतकऱ्यांमध्ये काय प्रगती झाली, ते सरळ प्रश्न विचारा ना. ठीक आहे, मी तुम्हाला सरळ प्रश्न विचारला मधु चव्हाणजी. मधु चव्हाणजी, मी विनंती करतो मधु चव्हाणजी की जी प्रगती झाली ते तुमचे नेते सांगतायत आणि त्याच्याबद्दल ज्या गोष्टी चांगल्या झाल्या त्याच्याबद्दल कोणाला आक्षेप नाहीये. मी तुम्हाला वारंवार विचारतोय की शेतकऱ्यांच्या बद्दलची जी आत्महत्येबद्दलची गोष्ट आहे, जी तुरीच्या बद्दलची गोष्ट आहे, जी कांद्याच्या बद्दलची गोष्ट आहे, जी द्राक्षाच्या बद्दलची आहे, जी डाळिंबाबद्दलची आहे, जी मिरचीच्या बद्दलची, त्याच्याबद्दल प्रश्न विचारणार लोक. जर 3 वर्षामध्ये शेतकरी, तुम्ही 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होतात, ते उत्पन्न दुप्पट होताना दिसतंय का तुम्हाला? अहो साहेब, आपण हा सहज प्रश्न विचारला. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलंय, युरियाच्या बाबतीत निर्णय घेतले गेले, शेतकऱ्यांचं त्या पीक विमा योजना सुरू केली, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे दिले गेले, महाराष्ट्रामध्ये अनेक त्या ठिकाणी योजना आखल्या गेल्या. आता तुम्ही तुरीचा प्रश्न विचारलात. काँग्रेसच्या काळात 13 लाख क्विंटल त्या ठिकाणी तूर खरेदी केली होती. 60-70 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच 40 लाख क्विंटल त्या ठिकाणी तूर खरेदी केली गेली आणि केंद्राने आता 1 लाख क्विंटल तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात जाहीर केलंय की एक दाणा सुद्धा खरेदीशिवाय ठेवणार नाही. आता राहिले प्रश्न मिरची, हे गेली 60 वर्ष हा एक शेतीच्या विषयासंबंधी एक सरळ त्या विषयावर चर्चा आपण करूया की समजा मिरचीचं उत्पन्न काय, ग्राहक इथे काय असतं की शेतकऱ्याला त्याचा भाव दिला पाहिजे आणि ग्राहकाला स्वस्त मिळायला पाहिजे. याच्यामध्ये कुठेतरी जी दरी आहे ती कशी मिटवायची याची चर्चा करू आपण. अच्छे वेग चर्चा करून. ठीक आहे, तुम्ही मधु चव्हाणजी, असं आहे की जे प्रश्न आहेत ते प्रश्नांना वेग नाही म्हणू शकत. जर प्रगतीचं कौतुक जर आपण करतोय तर प्रश्न वेग आहेत असं आपण सरसकट नाही म्हणू शकत. मी तुमच्या मताचा आदर करतो. नवाब मलिकजी, मुद्दा असा आहे की मधु चव्हाणजी म्हणतात की प्रश्न आहेत, प्रश्न नक्की आहेत, पण आमचा जो रथ आहे सरकारचा तो प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे आणि त्याच्यावर जी टीका होते ती टीका अनाठायी आहे. नाही, असं आहे अभिजितजी, मोदी साहेबांचे 1 लाइनर काय होता
वन लाईनर होता, मर जवान मर किसान हा युपीएचे धोरण आहे. आता मोदी साहेब बोलत होते की मर जवान मर किसान. तुम्ही सांगताय की जे आत्महत्या करणारे जे आकडे शेतकऱ्यांचे त्याच्यात 40% वाढ झालेली. तुम्ही गेल्या 3 वर्षामध्ये सीमेवर पाकिस्तानचे हल्ले, सीज फायर व्हायलेशन, म्हणजे जवानांचे मुंडका कापून घेऊन जाणे, हे सगळी घटना होत आहे. पण मोदी साहेबाला आता ते आठवत नाही. मर जवान मर किसान अगोदर जास्त होता की आता जास्त आहे. मोदी साहेब स्वतः सांगत होते की स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी आम्ही करू, उत्पन्नावर जितकी खर्च होणार आहे त्याच्यावर 50% नफा जोडून आम्ही MSP ठरवू. पण ते निर्णय काय घेतले काय? म्हणजे एकंदरीत मधु चव्हाण सांगताय की आम्हाला उत्तर देण्याची संधी नाही. वन लाईनरचं उत्तर द्या ना तुम्ही. तुम्ही भ्रष्टाचाराबाबत चर्चा करताय. मी एकच बोलतोय की लोकपाल 3 वर्ष झाल्यानंतर या सरकारने लोकपालची नेमणूक केली काय? म्हणजे अण्णा हजारेपासून सर्व देशभर लोकांनी लोकपाल कायदा करण्यासाठी आंदोलनं केली. पण 3 वर्ष सुप्रीम कोर्ट सांगताय की तुम्ही लोकपाल का नियुक्त करत नाही. म्हणजे कुठेतरी भ्रष्टाचाराला आळा बसवण्यासाठी जे लोकपालची गरज आहे तुम्ही करत नाही. तुम्ही इतर नेत्यांची उदाहरणं देताय. आता हळूहळू काय तुमचे विषय ते पण समोर येणारच आहे. पण लोकपालची नेमणूक तुम्ही केली नाही म्हणजे भ्रष्टाचारावर आळा घालणारा कायदा झाला, पण नेमणूक होत नाही. तुमची नीती काय याच्यातून सिद्ध होते. ठीक आहे. राजू वाघमारेजी. अभिजितजी, काय आहे की बीजेपी मोदी सरकार आल्यापासून गेल्या 3 वर्षात तुम्ही कोणती आघाडी घ्या, शेतकऱ्यांची आघाडी घ्या तर रोज देशामध्ये 35 शेतकरी आत्महत्या करतायत. शेतकऱ्यांना 50% पेक्षा जास्त फायदा करून देतो असे यवतमाळ येथे बोलणारे मोदीजी यांचं सरकार सुप्रीम कोर्टमध्ये ऍफिडेव्हिट देतं की अशा पद्धतीने भाव आम्ही देऊ शकणार नाही. म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत यांचा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या जीवनाचा खेळ खंडोबा या सरकारने केला. महिला सुरक्षा या गोष्टीवर मोदीजी बोलायचे निर्भया हत्याकांडानंतर. आज महिलांच्या रेप होण्यामध्ये 22.2% ची वाढ झाली. गेल्या 15, 16 आणि 14, 15 आणि 16 चे जर तुम्ही आकडे बघितले तर महिलांवरच्या गुन्ह्यामध्ये 3,54,000, 3,20,000 आणि आता यावेळी 3,37,000पेक्षा जास्त गुन्हे जे 2 ते 2.5 लाखापर्यंत होते ते आता 3.5 लाख पर्यंत गुन्हे झाले. बरं, ही आकडेवारी अभिजितची माझी नाही आहे, सरकारची आहे. मोदीजी आले तेव्हा म्हणत होते युवकांसाठी मी आलो, मी तरुण आहे, लोकांना मी रोजगार देणार, एका वर्षाला 2 करोड जॉब तयार करणार. 2014 मध्ये 4,80,000 जॉब तयार झाले, त्याच्यामध्ये अर्ध युपीए होतं. 2015 मध्ये 1,35,000 फक्त जॉब झाले आणि 2016 मध्ये फक्त 1 लाख जॉब झाले. म्हणजे बेरोजगार फिरत आहेत आणि त्यांना जॉब नाही आहे. म्हणजे त्या आघाडीवर तुम्ही सपशेल उघडे पडलेले आहात. तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही जाल तर सीज फायर, सीज व्हायलेशन, स्थलांतरित सीमेवरचे लोक, जवानांचे मृत्यू आणि टेररिस्ट अटॅक याच्यामध्ये जवळजवळ 3 पट वाढ झालेली आहे. म्हणजे तिथे तुम्ही फेल झालेले आहात. म्हणजे तुम्ही मेक इन इंडिया सांगितलं, मेक इन इंडिया यांनी सांगितलं अभिजितजी, मोदी साहेबांच्या मतदारसंघामध्ये ज्या ट्रायसायकल वाटण्यात आल्या त्या मेड इन चायनाच्या वाटण्यात आला. आणि मोदीजी म्हणतात मेक इन इंडिया. ज्या दिवशी मेक इन इंडियाचं उद्घाटन होतं त्यावेळी मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स -0.3 होता, तो अजून वाढलेला नाही. हे सरकार आल्यापासून 15 महिने कंटिन्यू एक्सपोर्ट निगेटिव्ह मध्ये होता, त्याच्याबद्दल काही झालेलं नाही. म्हणजे तुम्ही कोणताही मुद्दा घ्या, मी बोलायला तयार आहे की या मुद्द्यावर या सरकारने प्रगती केली. ठीक आहे राजू वाघमारेजी, पण एखादं काम म्हणजे असं आहे ना की विरोध करण्याचा तुमचा अधिकार आहे, पण मी तुम्हाला मुद्दाम विचारतोय हा प्रश्न की एखादं काम तरी असं असेल की जे मोदी सरकारने चांगलं केलं असेल का? असं काहीच नाहीये. मोदी सरकारने एखादं काम नाही
4-5 कामं खूप चांगली केली. ती कामं म्हणजे की जी कामं आम्ही सुरुवात केली होती त्या कामांचे उद्घाटन आणि त्या उद्घाटनाचे समारंभ आणि त्याची प्रसिद्धी मोदीजींनी फार चांगली केली. याच्यापेक्षा 3 वर्षात यांनी दुसरं एकही काम चांगलं केलं नाही. मला भारतकुमार राऊत सरांकडे यायचं, पण त्याच्या आधी मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेतो. मी मधू चव्हाणजी विमा कंपन्यांना अभिजितजी राजू वाघमारेजी मी तुमचं उत्तर घेतो आधी. 1 मिनिट. अभिजितजी, विमा कंपन्यांना 10,000 कोटी फायदा झाला, शेतकऱ्यांना किती मिळाले? ठीक आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर मधू चव्हाण देतात. मधू चव्हाणजी. असं आहे की मी त्यांना एकच प्रश्न विचारतो, एवढं जर आम्ही वाईट केलं असतं तर तुमचं राजकीय वाटोळं उत्तर प्रदेशात का झालं, उत्तराखंडामध्ये का झालं, 50 वरून आम्ही 312वर का गेलो, महाराष्ट्रात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इथे लोकांनी आम्हाला का निवडून दिलं, आम्हाला घरी बसवलं असतं लोकांनी. आता तुम्हाला चांगल्या कामाची 2-3 उदाहरणे देतो. तुमच्या काळामध्ये दर दिवशी नॅशनल हायवे 19 किलोमीटर पर दिवस होत होते, आता 133 किलोमीटर होत आहेत. तुमच्या काळामध्ये 1836 कायदे हे फालतू कायदे होते, 60 वर्ष ते बदलून 1175 कायदे त्या ठिकाणी आम्ही रद्दबातल ठरवले. तुमच्या काळामध्ये सबसिडी हे दलाल घेत होते, आम्ही ती सबसिडी बंद करून डायरेक्ट खात्यावर दिली. तुमच्या काळामध्ये त्या ठिकाणी ट्रेन जी हृदयाला बसवणारी ही 3 लाखाला मिळत होती, आता ती 13,000ला झालेली आहे. जे 10,000चं औषध 3,000ला झालेलं आहे. अरे मी तुम्हाला सगळी उदाहरणं देतो ना. एवढं आम्ही वाईट काम केलं असतं तर आम्हाला लोकांनी घरी बसवलं असतं आणि तुम्हाला निवडून दिलं. काय असा चमत्कार झालाय. ठीक आहे धोरणं लोकांना मान्य झाली. मधू चव्हाणजी, लोकांनी मधू चव्हाणजी याच प्रश्नाचं उत्तर. राजू वाघमारेजी मला ब्रेक घ्यायचा आहे, पण त्याच्या आधी सांगा की तुम्ही कन्व्हिन्सिबल का नाही आहात. मग तुम्ही लोकांमध्ये तर तुम्हाला लोकांमध्ये स्वीकारलं का जात नाही, एवढं जर वाईट मोदी सरकार काम करते तर? काय आहे अभिजितजी, सत्तेचा उन्माद आणि माज आणि त्याच्यामध्ये असलेली हुकुमशाही या दृष्टीने लोकांना दडपशाही करायची, भरपूर पैसा ओतायचा, आमच्या नेत्यांना भीती दाखवायची, त्यांना आपल्या पक्षामध्ये घ्यायचं आणि पैशाचा अबाब वापर करायचा आणि निवडून यायचं. लोकांनी कुठेतरी लोक होपवर जगतात, होप, आशा, आणि त्या आशेवर यांना मत देत होती की बाबा आता चुकलंय, पुढच्या वेळी काहीतरी करतील, पुढच्या वेळी करतील. तर पैसा आणि आशा या गोष्टीमुळे यांना मतं मिळत होती आणि नेत्यांना घाबरवून नेत्यांच्या पाठीमागे सीबीआय, ईडी, पोलीस या सगळ्या गोष्टी देऊन त्यांना आपल्यामध्ये घ्यायचं, तिकडे जे काय असतील त्यांना नेस्तनाबूत करायचं. त्याच्यामुळे हे निवडून आले. ठीक आहे तुम्ही राजू वाघमारेजी तुम्ही स्पष्ट कबुली दिलेली आहे की पक्ष एकत्र ठेवण्यात काही तुम्हाला पण यश आलेलं नाहीये. मला थोडासा वेळ द्या. भरतकुमार राऊत सर, मुद्दा असा आहे की दोन्ही नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जातात, पण नेमकं वास्तव काय? 3 वर्षामध्ये काहीच झालेलं नाहीये. शेतकरी असतील किंवा जवान असेल, जय जवान जय किसानचा नारा दिलेला होता, किंवा युवा, बेरोजगार हे सगळे प्रश्न मांडलेले होते मोदींनी, विकासाचा प्रश्न मांडलेला होता. काय झालं नेमकं 3 वर्षात? एक लक्षात घ्या, ही आता जी सगळी चर्चा चालली आहे ना, ही केवळ राजकीय आणि पक्षीय राजकारणाच्या दृष्टीकोनातून चालली. मला असं वाटतं की ज्या 3 वर्षासारखा टप्पा आपण पार करतो त्यावेळी अशा तऱ्हेची पक्षीय चर्चा न होता ती अकॅडमिक पद्धतीची अशा तऱ्हेची चर्चा व्हायला पाहिजे. आणि मोदी सरकारचं यश किंवा अपयश हे कुठल्या मुद्द्यांवर तपासता येईल तर एक म्हणजे राजकीय यश अपयश, दुसरं आर्थिक यश अपयश आणि तिसरं सामाजिक, चौथं विकासाचं. या ह्याच्यावर आपण या मोजपट्यांवर आपण तपासायला पाहिजे. मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये त्यांचं राजकीय यश हे तर आहेच आहे, ते आपण वाघमारेने काही म्हणत किंवा कुणीही काही म्हणत, हे राजकीय यश हे राजकीय यशच आहे. आणि त्याशिवाय उत्तर प्रदेश सारखं राज्य आणि बरं हे निर्भय यश आहे का तर तसंही नाही. जर वाघमारे म्हणतात तसंच जर होतं तर मग बिहारमध्ये बीजेपीचा का पराभव झाला असता, दिल्ली विधानसभेला का पराभव झाला असता, बंगालमध्ये त्यांना का, गोव्यात आणि मणिपूरमध्ये पण काँग्रेसला जास्त का मिळालं का? त्याचा अर्थ हे निर्भय यश नाही. त्यामुळे जिकडे यश मिळालंय तिकडे यश मिळालंय हे आपण मान्य केलंच पाहिजे. राजकीय दृष्ट्या मोदी सरकार, मला आता बोलू दे, वाघमारे मध्ये मध्ये बोटं करू नका, जर का असेल तर मग
त्यांना राजकीय यश मिळालेच आहे. मिळालं. आता विकासाच्या दृष्टीने यश मिळाले का, आपण शेतकऱ्यांचा प्रश्न हा सातत्याने मांडतो. आणि बरोबर आहे, शेतकरी हा भूमिपुत्र आहे आणि त्याच्या ह्याच्याकडे जीवनाकडे आपण बघायलाच पाहिजे. परंतु शेतकऱ्याच्या पलीकडे जाऊन जे एक जीवन आहे, या जीवनामध्ये जे काही मोदी सरकारने केलं, म्हणजे उदाहरणार्थ जनधन योजना काढली, स्टार्टअप इंडिया काढली, स्टँडअप इंडिया काढली, यासारख्या योजना काढल्या. स्वच्छ भारत सारखी योजना ही मला असं वाटतं की कुठल्याही राजकीय पक्षांनी मान्य करावी अशा तऱ्हेची ही योजना त्यांनी राबवली. आणि त्याच्यामुळे खरोखरच भारत स्वच्छ व्हायला लागले. निदान जो शहरी भारत आहे, नागरी भारत आहे, हा स्वच्छ व्हायला लागले हे कोणी सांगेल. चौथी गोष्ट म्हणजे जीएसटी सारखे विधेयक हे आपल्याकडे 3 वर्ष का पडून होतं. आता मला माहिती नाही वाघमारे साहेब जातात की नाही ह्याच्यामध्ये दिल्लीची पार्लमेंट बघायला, पण नवाब मलिक नक्कीच बघतात. त्याच्यामध्ये 3 वर्ष हे विधेयक कोणी रोखून ठेवलं. तर पण आज जो काँग्रेसने एक व्हिडिओ दाखवला तुमच्या माहितीसाठी सर सांगतो की त्याच्यामध्ये जीएसटीचा मुद्दा ज्या वेळेला काँग्रेस सरकारने आणला होता त्यावेळेचा मोदींची प्रतिक्रिया, गुजरातचे मुख्यमंत्री होते त्याला विरोध केला होता. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे मी त्याच्यासाठी मोदींना मी हे म्हणजे बीजेपीला मी सोडत नाहीये. तेव्हा बीजेपीने म्हणजे मी त्या काळात विरोधी पक्षात होतो आणि मी भाषण केलं होतं, त्यामुळे मला माहिती आहे. परंतु आता जे या अशा टप्प्यात आलं आणि ज्या सुधारणा सुचवलेल्या होत्या, या सुधारणांसह जेव्हा हे विधेयक आणलं, त्यानंतर आपण 3 वर्ष हे विधेयक आपण जर का अडकवून ठेवलं तर या प्रगतीला रोखणारं कोण होतं. या प्रगतीला रोखणारे आजचे विरोधी पक्षच होते. आणि त्यामुळे याबद्दल आपल्याला त्यांना द्यायलाच पाहिजे. नोटाबंदीचा निर्णय घेतला. नोटाबंदीनंतर आपण इतकं बोलत आहे, मग थोडासा वेळ द्या. नोटामध्ये की चक्कर येऊन लोक पडले, हृदयविकाराने मेले, उष्माघाताने मेले. याच्यानंतर जर का ते सगळंच थांबलं आणि तशाच तऱ्हेच्या रांगा जर का तिकीट विक्रीसाठी किंवा मोटरसायकल विक्रीसाठी जर का रांगा लागल्या तर त्याच्याबद्दल मात्र कोणीच बोलत नाहीये. हे कसं काय झालं. तर ही कॅम्पेन कोणी केली नोटाबंदीच्या विरुद्ध. आणि आजच अरुण जेटली यांचं स्टेटमेंट दिलं, माझी आकडा काही चुकत असेल परंतु 16,400 कोटी रुपयांचा अधिक कर भरणा हा नोटाबंदीनंतर झालेला आहे. ही काय आहे. ही जर का सरकारी तिजोरीमध्ये इतकी मोठी रक्कम देत असेल, ही तर शेतकऱ्यांकडून आलेली नाही, ही तर गरीब कामगाराकडून आलेली नाही. याचा अर्थ ज्या धनदांडग्यांचं सरकार, म्हणून आपण यांना दोष देतोय मोदी सरकारला, त्यांच्याचकडून. पण तेवढीच अपेक्षित होती का त्याच्यावरती पण परत वाद होऊ शकतो. म्हणजे 16,400 कोटीच अपेक्षित होती का तेवढ्यासाठी आपण एवढा खर्च. आणि मी काय म्हणतोय, निर्भय यश हे 3 वर्षात कोणालाच मिळणार नाही. बरोबर नाही. रोजगार हमीचं बोलतो मी. रोजगार हमी बरोबर त्यांनी जे काय आकडा सांगितला मला माहिती नव्हता, पण तितकं झाला नसेल. तर रोजगार ही असं नसतं की एकदा तुम्ही एमओयू केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांना रोजगार मिळत नाहीत. एमओयू केल्यानंतर, एमओयू फक्त सुरुवात असते, एमओयू केल्यानंतर त्याचे कारखाने करावे लागतात, त्याचे कारखाना उभारावा लागतो, त्याचे उत्पादन सुरू व्हावं लागतं, त्यानंतर रोजगार सुरू होतात. हे सगळं आपण कसं बघायचं. आता राजकीय क्षेत्राचं मला जर बघायचंय तर राजकीय क्षेत्रामध्ये मला एक थोडासा वेळ द्या. मी मुद्दाम तुम्हाला थोडंसं थांबवून सर तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो की म्हणजे पूर्ण वेळ मोदींनी काहीच नाही केलं. हा जो काँग्रेसचा आरोप आहे तो तात्पुरता तरी तसा म्हणता येणार नाही की तो पूर्ण खरा आरोप आहे. पण त्याच्याबद्दल मला पुढे जाण्याच्या एकच होतं सांगतो, हे जे काय सरकारनं काय बेहाल झालंय का किंवा तुम्ही मगाशी सांगा वाटोळं केलंय का, याच्यामध्ये मला फक्त विचारायचंय. मी वाघमारेंना विचारत नाही, कारण वाघमारे त्यामध्ये ज्युनियर आहेत, म्हणजे वयाने अनुभवाने श्रेष्ठ आहेत. परंतु चरण सिंग यांचं सरकार होतं, चंद्रशेखर यांचं सरकार होतं, देवेगौडांचं सरकार होतं, व्हीपी सिंगांचं ज्यांनी मंडल कमिशन आणलं त्यांचं सरकार होतं, मोरारजी देसाईंचं सरकार होतं. ही नावं मी का घेतोय, ही सगळी काँग्रेसेतर सरकार होती. त्यांची सरकार जेव्हा होती त्यावेळी देश बेहाल झालाय का किंवा देशात वाटोळ झालंय का, असे सवाल यांच्यापैकी कोणालाच का पडले नाहीत. आणि आता मोदींच्याच बाबतीत का पडतात याचं कारण असं आहे, कदाचित असेल, मला काही मोदींची बाजू घेऊन लढण्याचं काही कारण नाही, कारण असं आहे की कदाचित त्यांना वाटत असेल की 2019ची निवडणुकी आपल्या हातातून गेली. पण ते राऊत सर ते तर जाहीर मान्य केलं होतं. उमर अब्दुल्लांनी जसं सांगितलं होतं की आता आपण 2022 कडे बघूयात म्हणून. तो काही मुद्दा नाहीये. मुद्दा असा आहे की आपल्यासोबत नवाब मलिक जी इतक्या सगळ्या आघाड्यांवरती राऊत सर म्हणतात की सरकार यशस्वी ठरलं. तुम्ही पाकिस्तानच्या बद्दलचा मुद्दा उपस्थित केला होता. आपल्यासोबत शेवडे पण आहेत, सच्चिदानंद शेवडे मी तुमच्याकडे येतो. पण मुद्दा असा आहे की काही ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला एकटं पाडण्याचं धोरण जे होतं ते पण मोदींनी आखलं होतं. तर ते धोरण जे मोदींनी जगासमोर आणलं त्याच्यामध्ये पण काही आपल्याला तथ्य वाटत नाहीये.
अभिजी असं आहे की ज्या प्रकारे राऊत साहेब सांगताय की राजकीय यश हे मोदी साहेबांना मिळालेलं आहे. ठीक आहे, धार्मिक जातीय भावना भडकून निवडणुका जिंकता येते, पण देश चालवता येत नाही. राजकीय यश मिळालं त्याच्या मागची जी कारण आहे ते त्यांना पण माहिती आहे. कुठेतरी भावनेशी खेळून राजकीय यश मिळते, पण भावनेशी खेळून देश चालत नाही हे कळलं पाहिजे. आता राऊत साहेब सांगताय की स्वच्छ भारत अभियान, निर्मल भारतचे नाव बदलून स्वच्छ भारत अभियान ते नाव बदली करण्यात आलेलं आहे. राऊत साहेब तुम्ही सांगता कुठल्याही राजकीय पक्षाला स्वच्छता बाबतीत कधी मनात आलं नाही. गाडगे बाबा मिशन स्वर्गीय आर पाटलांनी जे सुरू केला ते जग देशभरात गाजलेलं आहे. ठीक आहे. यापूर्वी सफाई अभियान हे प्राथमिकता आमच्या महाराष्ट्र सरकारची पण होती. निर्मल भारत कार्यक्रम होतच. आता मोदी साहेबांनी काय केलेलं आहे, ज्या योजनेला मोदी साहेब विरोध करत होते, आधारला विरोध, म्हणजे रोजगार हमीला विरोध, जीएसटीला विरोध, एफडीआय मध्ये इन्व्हेस्टमेंटला विरोध, जे जे ते विरोध करत होते त्या काळामध्ये, आता तेच धोरण स्वीकारून ते पुढे जात आहे. राजकीय यश म्हणजे भावना भडकून यश मिळालेलं यश आहे, कुठेतरी विकासाची नावाने यश मिळालेलं नाही. आणि जे मधु चव्हाण साहेबांनी सांगितलं की रस्ते इतके किलोमीटर होत आहे, मधु चव्हाण साहेब गोवा महामार्गावर किती कामं झाली जाऊन बघा. मोदी साहेबांनी नारेल फोडला होता, सोलापूर औरंगाबाद, त्याच्यावर किती कामं झाली बघा. ठीक आहे. 3 वर्षामध्ये तुम्ही सांगता 116 किलोमीटर, हे 116 किलोमीटरचे रस्ते होतच नाही. ते 2 उदाहरणं तुमच्या समोरच आहे. ठीक आहे. आपल्या म्हणजे मोदी सरकार जे दावे करते त्या दाव्यांमध्ये अजूनही विरोधकांना काही तथ्य वाटत नाही. आपल्यासोबत बराच काळ सच्चिदानंद शेवडे फक्त ऐकतायत चर्चा. शेवडेजी, विरोधकांनी असं म्हटलंय की पाकिस्तानबद्दलचं जे धोरण आहे तिथं शाल डिप्लोमसी केली जाते, तिथं साडी डिप्लोमसी केली जाते, जशाच तसं उत्तर देण्याची गरज असताना सुद्धा आपण तसे वागत नाही आहोत, असा आरोप आहे. मगाचपासून मी चर्चा ऐकतोय अभिजित, आणि भरतकुमार राऊत म्हणतायत ते बरोबर आहे की बरीचशी राजकीय अंगानेच जाते ती चर्चा. पण गंमत अशी की याच्यात अच्छे दिनच्या बद्दल अजून कोणी काही बोललं नाही बरं का. याचं मला आणखीन आश्चर्य वाटतंय की अच्छे दिन याच्याबद्दल जे म्हटलं गेलेलं होतं ते खरोखर आलेत की नाहीत. तर माझ्या दृष्टीने माझं म्हणणं असं आहे की अच्छे दिन म्हणजे ज्यांचे आतापर्यंत अच्छे दिन होते ना त्यांचे बुरे दिन चालू झाले, म्हणजेच लोकांचे अच्छे दिन आले असं म्हणायला पाहिजे. अच्छा. कारण ताप आलेल्या माणसाचा ताप जेव्हा उतरतो ना तेव्हा तो त्याच्याकरता अच्छे दिन असतात बरं का. पण बुद्धिमान माणूस असतो ना तो ताप उतरल्यानंतर सुद्धा डॉक्टरकडे जाईल, त्याचं सर्टिफिकेट घेईल आणि मग ठरवेल की खरंच आपला ताप उतरलाय. आता मला सांगा की जे कोणी सामान्य माणसं आहेत, या सामान्य माणसाला जास्त कळतं ना, आणि याच्यामुळेच आतापर्यंतच्या नंतर झालेल्या निवडणुका या जिंकल्या गेल्या. उत्तर प्रदेश असू देत किंवा आता महाराष्ट्रात झालेल्या ज्या निवडणुका होत्या त्या जर आपण पाहिल्या, निवडणुका केवळ भावनिक आवाहन करून जिंकल्या जात नाहीत, हे तितकंच खरं. केवळ पैसा ओतून जिंकल्या जात असतील तर त्यांच्यापेक्षा अनुभवी लोक खूप आहेत. तसं पूर्वी म्हणजे त्यांनी तेच केलं असं म्हणायला पाहिजे. पण असं होत नसतं. त्यामुळे जे चांगलं आहे त्याला चांगलं असं दिलदारपणे आपण म्हणत का नाही. ठीक आहे. आज एकीकडे समृद्धी महामार्गासारखा भाग चाललेला आहे, पण त्याला विरोध पण शेतकऱ्यांचा होतोय शेवडेजी, तो विसरून चालणार नाही. मला माहितीये, पण हा मुंबई नागपूर का जोडला जातोय. जो कुठेतरी एकीकडे चायनाने जे काम चालू केलेलं आहे त्याच्यात सारखा हा जर 8 लेनचा रस्ता हा जर होणार असेल आणि त्याच्यावर अगदी आकस्मिक काळात जर विमानं उतरवता येण्यासारखा सुद्धा भाग असेल तर याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून नाही चालणार. ठीक आहे. ठीक आहे शेवडेजी. शेवडेजी, ज्या गोष्टींकडे आपण बघायला पाहिजे. ठीक आहे. काश्मीर बद्दल तुम्ही जे म्हणताय ते काश्मीरच्या बद्दल दुखावणारा भाग हा प्रत्येकाला आहे हो, पण याच्याकरता सरकार काहीच करत नसेल असं आपल्याला वाटतंय का. उलट मला सांगा, शिवसेना तर म्हणते की शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आहेत, ते म्हणाले की सरकारने जशी पावलं उचलायला पाहिजे तशी काही पावलं उचललेली नाहीये. बरोबर आहे. ऐका ना की एकदम एखाद्या गोष्टीचा अविचार करून ज्या वेळेला काही केलं जातं. ठीक आहे. म्हणजे विलासराव देशमुखांनी एक खूप छान वाक्य सांगितलं होतं, ते मला आपल्याला सांगू दे. ते म्हणाले की प्रशासनाची ओळख ही घोड्यासारखी असते, ज्याची त्याच्यावरची मांड उत्तम तो कुशल घोडा हाकणारा. ठीक आहे. ठीक आहे. त्याप्रमाणे काहीतरी होईल आणि जे होईल ते चांगलं होईल असा आपण विचार का नाही करत आहोत. ठीक आहे. ठीक आहे. शेवटी तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. नवाब मलिक आहेत आपल्यासोबत, आपल्याकडे शेवटचा काही मिनिट राहिले. नवाब मलिक जी. नाही, समृद्धी महामार्ग भाजप नेते आणि अधिकाऱ्यांच्या समृद्धीसाठी आहे. नागपूर पासून अकोल्यापर्यंत रस्ता झालेला आहे.
अकोल्यापासून जळगाव आणि नाशिक रस्त्याला जोडला तर इतका पैसा लागत नाही. आजूबाजूची जागा भाजपच्या नेत्यांनी खरेदी केली, अधिकाऱ्यांनी खरेदी केली आणि त्यांच्या समृद्धीसाठी हा मार्ग आहे, महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी नाही. नागपूर पासून अकोल्यापर्यंत रस्ता तयार आहे. अकोल्यापासून जळगाव नाशिक मार्गाला जर जोडला तर समृद्धी मार्ग आहे ना अगोदरचा. नवीन रस्ता करणं म्हणजे आजूबाजूची जागा हे भाजपचे नेत्यांनी खरेदी केली, अधिकाऱ्यांनी खरेदी केली. हा मुद्दा असा आहे की आपण थेट मोदींच्या विषयांवरून समृद्धी महामार्गावर आलो. आपण समृद्धी मार्ग हा भाजपचा मार्ग आहे, देशातला नाही. ठीक आहे. संजय शिरसाटजी, मी पुन्हा एकदा मुद्द्यावर येतोय. शेवटचा 1 मिनिट उरलेला आहे. मी तुम्हाला पुन्हा विचारतोय, तुम्ही अजूनही याच भूमिकेत आहात का की जे प्रश्न सुटायला पाहिजे होते ते सुटलेले नाहीयेत, भाजप नीट काम करत नाहीये? काय झालेलं आहे की आम्ही काही बोललो ना तर यांना विरोधात म्हणून का घेतात हे मला आजपर्यंत कळालं नाही. मी एक सांगितलं की आमच्या पक्षाची भूमिका पक्षप्रमुखांनी सांगितलं. शेतकऱ्याची कर्जमाफी एक विषय झाला. जे सीमेवर लढतात, जे जवान लढतायत त्यांना आपण, आपले जवान मरतायत त्यांना प्रत्युत्तर हे चांगल्या पद्धतीने दिले पाहिजे. बघा आपण वाट पाहत आतापर्यंत या स्टेजला आलेलो आहे. अनेक वर्षापासून आपलं सर्व ताकद त्या ठिकाणी खर्च होते आणि आउटपुट 0 निघतं. हे तुम्ही हे समजू नका. आम्हाला अपेक्षा आहे, आमचे पंतप्रधान आहेत चव्हाण साहेब, तुमचे आणि आमचे पंतप्रधान आहेत, आपण सत्तेत आहोत. सत्तेत असताना आपल्याला लोकांना आउटपुट द्यायचा आहे. जर आउटपुट द्यायचा असेल तर लोकांच्या ज्या काही मागण्या, ज्या काही गरजा असतात त्या गरजेला आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. शेतकरीकडचा आत्महत्या करतोय हे मान्यच आहे आपल्याला, मग आपण त्याच्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे. आपल्या सीमेवर जवान मरतं, सैनिक मरतं, त्याला सुद्धा आपण केलं पाहिजे. शिरसाट साहेब, मुद्दा लक्षात आला. आपण मधू चव्हाणांकडून उत्तर घेऊया. मोदी सरकारने चांगलं काम करावं, आमचं निश्चित आम्ही त्यांचं अभिनंदन करू. ठीक आहे मधू चव्हाणजी, किमान मित्राला कन्व्हिन्स तरी करा पहिल्यांदा. नाही, त्यांच्या मतांचा आम्ही आदर करतो. आपल्या घरात आपण एकत्र असतो, 2 भाऊ जो एकत्र असतात ते आपली मतं गॅलरीत जाऊन बोलत नाहीत. 2 भाऊ जे मत असतात एकमेकांना सल्ला देत असतात, ते सल्ला 4 भिंतीच्या आड घर बंद करून देतात. गॅलरीत जाऊन त्या ठिकाणी चाळीच्या चौकात जाऊन देत नाहीत. मी मुद्दा असा सांगतो आपल्याला की सैन्य हे आणि लष्कर हे कुठलीही कारवाई ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर करत नाही. हे दुर्दैवी प्रसंग घडलेत. आपलं लष्कर तिथे समर्थपणे उत्तर देत आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की या ठिकाणी मोदी सरकार ही गेल्या 3 वर्षात स्वर्ग त्यांनी धर्तीवर आणलाय असा माझा दावा नाहीये. पण निश्चित या देश हा प्रगतीपथावर जात आहे आणि त्याच्यासाठी जनता आम्हाला निवडणुकीत पावती देत आहे. विरोधी पक्षांनी जरूर चुका काढाव्यात, पण त्या चुका विधायक दृष्टीने काढाव्यात. त्या द्वेषातून आणि त्या ठिकाणी पक्षीय द्वेषातून करू नये, तर राष्ट्र हितासाठी कराव्यात असं माझं मत आहे. ठीक आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की ज्यावेळेला टीका होत राहणार, मोदी सरकारची 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि वेळेअभावी मला राऊत सर तुमच्याकडे येता येत नाहीये किंवा सच्चिदानंद शिवडे तुमच्याकडेही दुसऱ्यांदा येता येत नाहीये, पण आपण पुन्हा आपल्याला या विषयांवरती चर्चा करावी लागणार आहे. समृद्धी महामार्ग असेल किंवा पाकिस्तानचा प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, आणि हे सगळे प्रश्न एका दिवसात तयार झालेले नाही, त्यामुळे ते एका दिवसात सुटतील किंवा काही अतिशय कमी कालावधीत सुटतील. फक्त सांगायचं आहे की हे जे सगळे विरोधी पक्ष बसलेत ना, आता हे सगळं मोदींचं चाललंय ते सगळं छान चाललंय असं नाही. आता यांनी एक वॉचडॉगची भूमिका घेऊन 2 वर्ष आहेत, अजून सजग विरोधी पक्ष, सजग वॉचडॉग म्हणून जर त्यांनी काम केलं तर मला असं वाटतं की जनतेचा पुन्हा विश्वास संपादन करू शकतो. नक्कीच. आणि ती परत मिळू शकेल तुम्हाला. तोच प्रयत्न आज खरं तर काँग्रेसच्या युवा ब्रिगेडनं करून पाहिलेला आहे. सचिन पायलट असतील किंवा ज्योतिरादित्य सिंधिया असतील यांनी करून पाहिलेला आहे. राजू वाघमारेजी, तुमच्याकडे यायला आवडलं असतं पण वेळ संपलेला आहे. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेत वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.